मला असं वाटतं की मी जेव्हा पण बाहेर निघते तेव्हाच पावसाला यायचं असतं. तर एक डोळा त्यांचा उघडा असतोही वाटतं, की जेव्हा ही जाईल बाहेर आणि मग हिच्यावर फवारा मारतो बा असं. तर जेव्हा पण मी हनीला घ्यायला जाते किंवा परत येताना असा पाऊस सुरूच होऊन जातो, म्हणून मी सोबत छत्री घेऊनच जाते. तर पाऊस रिमझिम रिमझिम सुरूच होता म्हणा. जायच्या वेळेस पण पाऊस होता आणि यायच्या वेळेस पण एकदम रिमझिम रिमझिम होता, जास्त नव्हता म्हणा. तर हनीला परत घेऊन आली स्कूलमधून आणि तिला ते दाणे सकाळचे मक्कीचे दाणे भाजलेले होते मी मस्त आणि त्याच्यानंतर मग तिला खायचे होते. मग थोडे तिच्यासाठी ठेवलेले होते. तर रताळे आणलेले होते आषाढी एकादशीच्या दिवशीच. तर मी विसरूनच गेले, ते साबुदाणा खिचडीत खाण्यामध्येच बिझी होते आणि ते रताळे राहिलेच एका साईडला बरं का. तर चला म्हटलं आज बनवून देऊया, कारण की राहिलेले पडलेले राहूनच जाईल आणि ते खराब होऊन जाईल. मग म्हटलं चला आज बॉईल करून टाकते. आणि कपडे तर बापरे बाप माझे एवढे जास्त, म्हणजे 2 दिवसाचे कपडे सुकलेलेच नाही पावसामुळे बरं का. काय दादा काही थांबायचं नावच घेत नाही बरं का. तर हनी म्हणते की मम्मी मी आता डाईट करणार आहे, तर जे हेल्दी आहेच फ्रूट्स व्हेजिटेबल्स आहे तेच खाणार आहे, दुसरं नाही खाणार आहे. तर म्हटलं हां खायचंच नाही तू आणि त्याच्याऐवजी दुसरं देणार पण नाही मी. तर बाहेरचे कुरकुरे जे पण चिप्स आहेत ते मी खाणार नाही असं म्हटली ती मला. पण लहान पोरांचं कसं असतं फिक्स नसतं बरं का ते. म्हटलं चला थोडंफार जेवते, व्यवस्थित तब्येत तरी वाढून जाईल, कारण की तिची तब्येतच वाढत नाही, नुसती बारकी बुरकीच राहते ती. तर खायचं कमी, खूपच खायचं कमी तिचं. जेवतच नाही व्यवस्थित, पोट भरून जेवत नाही, त्याच्यामुळे तब्येत अशी आहे तिचीवाली. जेवण करून झालेलं होतं आणि ते मक्याचे दाणे पण खाल्ले गेले होते. तर तिला खूपच जास्त आवडलेले, थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं होतं आणि मस्त टेस्टी असे झालेले होते मक्याचे दाणे. त्याच्यानंतरून आली मग क्लासला सोडायला तिला. तर पाऊस तोही बापरे बाप सारखाच चालू. तर तुमच्यासोबत पण असंच होतं का ते कमेंट करून सांगा मला. आणि हनीला क्लासला सोडायला आली आणि त्याच्यानंतरून परत निघाली बरं का. तर पावसामुळे माझं तोंड कसं वाकडं तिकडं होते आणि बाहेर बघितलं तर किती सुंदर वातावरण, मस्त हिरवे झाडं फुलं मस्तपैकी. तर सुंदर असं वातावरण आहे पावसाचं. तर बाहेर भिजावं पण नाही आता, आपल्याला काही चालणार नाही बाहेर भिजायला. तर आता पावसामध्ये एन्जॉय करायला आता आपली वय झाली बरं का, असं वाटतं मला तरी. तर आजकालचे लोक कसे आहेत ना, लगेच नावं ठेवतात. तर रताळे शिजवायला ठेवते इथं. तर म्हटलं आज तर बनवूनच देईल, नाही तर असे ते सगळे कसे धुवून जातात मग, त्याच्यामुळे मग बॉईल करायला ठेवते. तर स्वच्छ असे मस्त धुवून घेतले रताळे आणि त्याच्यानंतर मग बॉईल करणारे. तर एक कारण की त्याला खूपच जास्त घाण लागलेली असते रताळ्यांना, माती खूपच जास्त माती असते. मग थोडंसं व्यवस्थित चोळून चाळून असं मस्तपैकी धुतलेलं. सकाळची तयारी करत होती इथे, कारण की सकाळी उठून भाजी कापा आणि परत स्वयंपाक करा असं तर होतच नाही, कारण की खूप जास्त धावपळ होऊन जाते. म्हणून मी रात्रीचंच सगळं सकाळची तयारी असते ती रात्रीच करून घेते स्वयंपाकाची. आणि त्याच्यानंतरून टिफिन असतात म्हणा 2-2 म्हटल्यावर मग रात्रीच मी सगळं काही आवरून घेते. आणि दोडके आणलेले होते आणि हनीला दोडके आवडतातच म्हणा. तर आता तिला खूप साऱ्या भाज्या आवडायला लागल्या आहेत, कारण की थोडेसे टेस्टी बनवल्या ना तर लहान पोरांना खूपच जास्त आवडतात. आणि काही पोरांना असं असतं की चांगलं नाही बनवलं तर खात नाही, आणि जी वस्तू त्यांना आवडत नाही ना तीच व्यवस्थित मनाने बनवली ना प्रेमाने ती वस्तू म्हणजे आवडते त्यांना. तर हनीचे पप्पा आलेले होते आणि त्याच्यानंतरून मग बाहेर गेले होते. तर बघा काय घेऊन आली त्यांच्यासोबत, आणि जेली घेऊन आली. तिला म्हटलं बाहेरचं नाही खायचं, मी तिला आजच सांगितलं पण तिने ऐकलं नाही, ते बाहेरचं घेऊन आली. तर आपल्याला तळे मस्तपैकी बॉईल झालेले होते, आम्ही मायले की बसलेलो होतो खायला. तर हनीचे पप्पा हात